सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बघा, एमडीएम मध्ये एमडीएम पोषण आहारच्या ॲपमध्ये इश्यू येत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पीएम पोषण ॲप आहे की नाही, त्याला क्लिक करून अनइन्स्टॉल करायचं आहे. सुरुवातीला अनइन्स्टॉल केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला आता क्रोममध्ये जायचं. ठीक आहे, क्रोममध्ये गेल्याच्या नंतर नवीन ॲप तुम्हाला घ्यायचा आहे, डाउनलोड करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला education.महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट तुम्हाला क्लिक करायची आहे. त्याला क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं झूम करायचं. बघा इथे बघा, हे तुम्हाला हा जो स्क्वेअर दिसतो याला क्लिक करायचं. व्हाईट कलरचा स्क्वेअर दिसत होता, त्याला क्लिक केल्याच्या नंतर हे जे ऑप्शन्स येतात याच्यामध्ये विभागीय लिंकला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी खाली बघा प्रधानमंत्री पोषण योजना म्हणून असं एक लिहिलेलं आहे, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रधानमंत्री पोषण योजनेला क्लिक करा. त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं झूम करायचं. असं झूम केल्याच्या नंतर इथे वर डाउनलोड्स लिहिलेलं आहे, या डाउनलोड्समध्ये जाऊन खाली बघा डाउनलोड पीएम पोषण ॲप. ओके, तो अनइन्स्टॉल करा म्हणतो पहिला, आणि अनइन्स्टॉल झाल्याच्या नंतर मग हा डाउनलोड होतो. ठीक आहे, डाउनलोड झाल्याच्या नंतर काय करायचं, त्याला इन्स्टॉल करायचं आहे. आता ही फाईल डाउनलोडिंग होत आहे. या ठिकाणी 3 टिंबाला जाऊन डाउनलोड्समध्ये जायचं आणि इथे पीएम पोषण म्हणून लिहिलेलं आहे, त्याला क्लिक करून इन्स्टॉल करायचं. ठीक आहे, याला क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर इथे पॅकेज इन्स्टॉलरला जाऊन इथे वन्स म्हणा किंवा तुमचं डायरेक्ट पण येऊ शकते अशा पद्धतीने इन्स्टॉल म्हणून. आता माझ्या याच्यामध्ये असल्यामुळे तो अपडेट मागत आहे, पण तुम्हाला इन्स्टॉल शब्द येईल. इन्स्टॉल आल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला पीएम पोषण या ॲपमध्ये जायचं. तिथे तो रजिस्ट्रेशन कदाचित तुम्हाला मागणार नाही. जर त्यानं रजिस्ट्रेशन मागितलं तर तुमचा UDIS नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मग या ठिकाणी तुम्ही सहज पद्धतीने रोजची हजेरी भरू शकता. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही पटसंख्या भरू शकता. ओके, त्याच्यानंतर जी तुमची पाककृती आज होती ती तुम्ही या ठिकाणी भरू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर माहिती तपासा. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे भरत जायचं, पुढे पाठवा आणि ओके करा आणि परत ओके. झाली माहिती भरून. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो येणार नाही. तर हा प्रॉब्लेम सगळ्यांना येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ तुम्हाला नक्की या चॅनलवर मिळत राहतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.